नमस्कार. कथाकथन 40. कथेचं नाव आहे स्वर्ग नरक. स्वर्ग नरक. एक मनुष्य ऑफिसमध्ये काम करीत असतो आणि त्या माणसाला आपल्या मालकाबद्दल खूप राग यायचा. तो चिडायचा. त्याला मनात वाटायचं की आपण मालकाला बुटानं ठोकलं पाहिजे. दररोज त्याच्या मनात विचार यायचे की आपण बुटानं मालकाला ठोकायचं. अंतःकरणापासून त्याची इच्छा होती की मालकाला बुटानं ठोकायचं. त्याचा मालकावर अतिशय राग होता. पण लगेच डोक्यात दुसरा विचार यायचा, जर मालकाला मी बुटानं मारलंच तर मालक मला नोकरीवरून काढेल. अशी त्याची द्विधावस्था झाली. परंतु सतत मनात इच्छा होती एकदा तरी मालकाला बुटानं मारायचंच. पण चुकून जर आपण बुटानं मालकाला मारलं तर नोकरी जाईल असं त्याला वाटायचं. त्याची मनस्थिती बिघडली. तो हैराण झाला. तो निराश, वैफल्यग्रस्त मनस्थिती बिघडली. शेवटी तो दवाखान्यात गेला आणि डॉक्टरला सर्व समाचार सांगितला. डॉक्टरनं सांगितलं तू मानसशास्त्रज्ञाकडे जा. शेवटी तो मनुष्य मानसशास्त्रज्ञांकडे जातो आणि सर्व समाचार सांगतो. मानसशास्त्रज्ञ जो डॉक्टर आहे त्याने त्याला सांगितलं, ठीक आहे, तुला बुटानं मारण्याची फार इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, तर तो असं कर, मालकाचा फोटो तुझ्या घरामध्ये भिंतीवर लाव आणि ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी दररोज बुटानं मालकाच्या फोटोला बुटानं मारायचं. दररोज काम करे. त्याला ही आयडिया आवडली. मग दररोज ऑफिसला जाण्यापूर्वी तो बुटानं मालकाच्या फोटोला मारायचा, बुटानं ठोकायचा. हळूहळू दररोज हा त्याचा कार्यक्रम चालू असायचा. बुटानं ठोकायचा त्या फोटोला आणि हळूहळू मालकावरील त्याचा राग कमी होत गेला. दररोज मारत असल्यामुळं त्याचा दररोज जो राग होता तो कमी कमी होत गेला. त्याची मनस्थिती हळूहळू सुधारली. जेव्हा मनस्थिती चांगली नव्हती तेव्हा त्याला वाटायचं माझं जीवन नरक आहे. जेव्हा त्याची मनस्थिती चांगली नव्हती तेव्हा त्याला वाटायचं माझं जीवन नरक आहे. आणि जेव्हा त्याची मनस्थिती सुधारली तेव्हा त्याला वाटायचं माझं जीवन स्वर्ग आहे, माझं जीवन स्वर्ग आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, राग खतासारखा असतो. खताला दुर्गंधी असते. तसंच रागाला दुर्गंध असतो. दुर्गंधी खत रोपांना घातल्यानंतर त्या रोपापासून सुगंधी फुलं उमलतात. तर ह्या दुर्गंधी खत आहे त्या खतामुळं प्रेमरूपी फुलांचा सुगंध प्राप्त होतो. हे ज्याला कळतं वळतं त्याला नरकाचा स्वर्ग कसा बनवायचा हे त्याला समजतं. लक्षात ठेवा. धन्यवाद.